नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहोत अहिल्यानगर येथे. या शेतकरी बंधूंना यांचा बोर आहे कमीत कमी 400 बोर. पूर्णपणे बोर हा कोरडा गेलेला आहे आणि याला पाणी अजिबात लागलेलं नाही. तर आपण चेक करत आहोत. व्हिडिओमध्ये व्हिडिओ बराच मोठा झाल्या कारणाने आम्ही काही व्हिडिओ कट केला आहे. कारण 350 ते 400 फुटापर्यंत याला कुठेच पाखी किंवा कुठं काही खोपं वगैरे काहीच दिसलेलं नाही, म्हणून काही व्हिडिओ कट केलेला आहे आणि आपण डायरेक्ट व्हिडिओ शेवट 350च्या पुढं आपण घेतलेला होता. तर तुम्ही बघू शकता हे पाणी, आणि हे बघा एक साईडला थोडंसं पाझर आहे डायरेक्ट 400 फुटावर. तुम्ही बघू शकता नॉर्मल पाझर आहे. हे बघा या ठिकाणी अद्याप तरी पूर्ण 390 फुटापर्यंत तरी या बोरला कुठेच काही पाणी नव्हतं. आणि आता शेवटी काय आहे, हे पाणी किती आहे आपण बघू शकतो. यात कॅमेरा आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत. आणि काय होतं, जर कुठं काही पाझर असतं तर पाणी बरंचसं काही वर आलं असतं, पण हा पूर्णपणे बोर कोरडा आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी फक्त 2-4 फूट पाणी आहे फक्त. कारण एवढीच एक जागा आहे, इथून थोडासा पाझर खाली जात आहे. तुम्ही बघू शकता. कारण काय होतं, कधी कधी अशा वेळेस आपण बार जरी केला तरी पाणी लागण याची शक्यता कमी असते, कारण पाकीला तेवढा प्रवाह नाही आहे. आणि शेतकऱ्याचं कसं असतं, शेतकऱ्याची एक इच्छा असते की बाबा आपल्याला नाही काही तर थोडंफार पाणी लागावं. आणि ज्यावेळेस पाणी अजिबातच लागत नाही त्यावेळेस तिथे शेतकरी खचल्या जातो. कारण आज 400 फूट बोर घेतला म्हणजे आज त्या शेतकऱ्याचे 40-45 हजार रुपये पाण्यात गेले आहे. पाण्यात का जाणं होईना, पण पाणी लागलं हे महत्त्वाचं होतं. पण पाणी लागलं नाही, ते पाण्यातच गेले म्हणायचे. शेवटी त्यांनी एक विचार केला की आपण कॅमेऱ्याने चेक करू, जर कुठे काही असेल तर आपण बार करू. मग आम्ही कॅमेरा सोडला आणि चेक केलं तर पाणी डायरेक्टली 400 फुटाच्या आसपास, म्हणजे खाली फक्त 2-3 फुटच पाणी आहे. आणि आपण हा कॅमेरा वर काढून घेतल्यानंतर लगेच इथे बारची प्रोसिजर करणार आहोत. इथे बार उडवणार आहेत आपण. याच ठिकाणी बार उडवतो आपण. वैयक्तिक आपण नाही, बारवाले वेगळे आहेत. आपण फक्त कॅमेरा सोडतो, कॅमेरा चेक करून देतो. तुम्ही बघू शकता. चला तर आपण कॅमेरा पाण्यामध्ये सोडत आहोत आता. हे बघा आपला कॅमेरा पाण्यामध्ये गेला आहे. पाणी बघू शकता तुम्ही. पाणी म्हणण्यापेक्षा डायरेक्टच तळ आहे, खाली फक्त 2 ते 3 फूट पाणी होतं. तर आता चला आपण बार करण्याची प्रोसिजर करत आहोत. बारवाले पण आलेले आहेत तिथे. पूर्णपणे जवळपास तोटे भरपूर लावले आहेत त्यांनी. कारण आम्ही अगोदरच म्हणत होतो की 2-4च तोटे लावू, पण शेतकरी म्हणले नाही, थोडे जास्त तोटे लावू. आम्ही पण म्हणलं चला बघू. आणि असे काही बरेचसे बार केले, पण हे तोट्याचा बार आम्ही आज पहिल्यांदाच बघत आहोत. याचा काही अनुभव नाही आम्हाला, याचा बार किती होतो काय होतो. आणि हा बार आता डायरेक्ट 400 फुटावर होणार आहे. त्यामुळे आपण पुढे बघणार आहोत काय होणार आहे ते. वायरीचे जॉईंट द्यायचं काम चालू आहे बारवाले दादा. कारण ती घडाईपेक्षा मढाई जादा झालेली आहे इथे. बोरला 40,000 रुपये, 40-45 हजार गेलेले आहे. बारवाल्या दादांना 2-4 हजार रुपये गेलेले आहेत.
वैयक्तिक बोर चेक करण्यासाठी 2-4 हजार रुपये गेलेले आहे. शेवटी वायर सुद्धा नवीन आणावं लागली या दादाला, शेतकरी दादाला. पर्यायी मार्ग सगळे संपले, पण तरी एक शेवटचा पर्याय म्हणून एक बार करायची त्यांची इच्छा होती. चला तर आपण बघू. आता आपण हे आता बार तोटे बोरमध्ये सोडत आहोत. गाठण पॅक मारा, म्हणजे सटकून जाण्याची शक्यता कमी असते. ओके, हां, काही हरकत नाही. आता काही पडणार नाही, ते तुटणार नाही. हां, सोडा, काय अडचण नाही. चला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण आता बोरमध्ये ब्लास्ट करणार आहोत. आणि आपण आता सध्याला ऊन खूप असल्या कारणाने हे लोखंडी ब्रॅकेट आहे, 10x10चं ब्रॅकेट आहे, पूर्णपणे लोखंडी आहे हे बघा, आणि खूप मोठं आहे. याच्या खाली आपण बसून मस्तपैकी सावलीत आपण हा व्हिडिओ काढत आहोत. तर आता 400 फुटापर्यंत बार केला करायचं म्हणजे एवढं काय पाणी वगैरे किंवा पाणी नाहीच त्याच्यामुळे एवढं काय वर येऊ शकत नाही मला तरी वाटतंय. तर बघू आपण पुढे काय होतंय ते. आता जवळपास पूर्णपणे वायर सोडली आहे आपण, आणि आपण चेक करणार आहोत. आता थोडीशी वायर राहिलेली आहे, म्हणजे आता ब्लास्टची जागा जवळच आलेली आहे. हां, वायर तिकडून काढून घेतली, बरं झालं, कारण वायर गुंतायला नको. तर चला आता इथे पूर्णपणे वस्ती आहे, आणि या वस्तीवर आपण घराजवळच हा बार करत आहोत. तर आता हे संपत आले आहे, तुम्ही बघू शकता वायर संपलेली आहे, आणि आपला जवळपास बोर वायर कमी पडलेली आहे आपल्याला. दादा आणखीन वायर जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण बघू, वायर आता बार करण्याची प्रोसिजर करत आहोत. काही जुनी वायर लावलेली आहे, आणि आता बघू ब्लास्ट कसा होतो. हा पूर्ण लोखंडी ब्रॅकेटचा शेड सारखं बनवलेला आहे त्यांनी. तर आता बघू काय होतंय, बार होतोय का. चला लक्ष द्या, खूप असा भयंकर बार होणार आहे. काही जुनी वायर वापरल्या कारणामुळे आम्हाला थोडीफार शंका आहे की बार होतो की नाही होतो, पण चला आपण तरी बघू शकतो. चला बिंगवा बिंगवा बिंगवा, दाबा बटन. अरे काय झालं, नाही 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 नाही, वायर फॉल्टी असल्या कारणाने बार झालेला नाही, कारण बऱ्याचशी वायर खराब असल्यामुळे. परत एकदा प्रयत्न करा, परत एकदा बघू. जवळपास नाही होत, बार होतच नाही, कारण जी नंतर वायर लावलेली आहे ती खराब असल्यामुळे हा बार काय होणार नाही. आपल्याला नवीन वायर आणावं लागेल. तर चला आपण नवीन वायरीचा काहीतरी बंदोबस्त करू आणि ही वायर काढून घेऊ. यामुळे आपल्याला हा बार झाला नसल्यामुळे आता बघा नवीन वायर जोडलेली आहे, आणि आता बार करूया. तुम्ही बघू शकता दादा मस्तपणे आता वायर जोडलेली आहे. नवीन वायर परत घेऊन आलो आहे, आणि आम्ही ह्या शेड खाली झोपलेलो आहे बघा. चला ओके, दाबा बटन. हो, अरे बापरे, वाचलो, थोडक्यात वाचलो बघा मित्रांनो. असं तुम्ही कधीच करू नका की जिथे पार होत आहे तिथे जवळ कधीच थांबू नका मित्रांनो. वाचलो वाचलो वाचलो, असा घोटाळा परत कधीच करणार नाही.